जगातली सर्वात भयानक आणि अस्वस्थ करणारी जागा कोणती असावी? म्हणजे असा प्रश्न जर कोणी विचारला तर आपण काय सांगू? मला वाटतं बहुतेक लोक म्हणतील एखादं घनदाट जंगल किंवा किंवा एखादी निर्जन गुहा वगैरे, जिथे जिथे खूप अंधार असेल. हो, अगदी बरोबर. वरवर पाहता आपल्याला तसंच वाटतं. पण पण जर आपण मानवी मानसशास्त्राचा अभ्यास पाहिला ना, तर ते एक वेगळंच सत्य सांगतं. अच्छा, म्हणजे नेमकं काय सांगतं? म्हणजे जगातली सर्वात कठीण जागा ना, ती कोणती बाहेरची जागा नसून आपलं स्वतःचं मन आहे. विशेषतः जेव्हा आजूबाजूला कसलाही आवाज नसतो. अरे बापले, म्हणजे पूर्ण शांतता असते तेव्हा. हो, एकदम शून्य आवाज. माणसांची वर्दळ नाही, लक्ष विचलित करायला कोणती वस्तू नाही. शास्त्रज्ञांनी असं सिद्ध केले आहे की जर एखाद्या माणसाला अशा पूर्ण शांत खोलीत ठेवलं हं, हं. तर काही तासांचंच त्याचं मन सैरभैर होतं. म्हणजे त्याला अक्षरशः भास होऊ लागतात. हो, कारण खरं तर आपल्याला स्वतःच्याच आतल्या आवाजांची आणि आणि त्या विचारांची सवयच नसते ना. आपण नेहमी बाहेरच्या जगातच अडकलेलो असतो. अगदी बरोबर. हा जो आतला कोलाहल आहे ना, तो सहन न झाल्यामुळे माणूस सतत काहीतरी बाहेरचा आधार शोधत असतो. मोबाईल, टीव्ही, माणसं, काहीतरी. नक्कीच. आपण नेहमी काहीतरी बघत किंवा ऐकत तरी असतो. हो. तर आजच्या या सखोल विश्लेषणात आपण याच मानवी अस्वस्थतेच्या अगदी विरुद्ध टोकाचा वेध घेणार आहोत. म्हणजे एका अशा ऐतिहासिक लिखित स्रोतावर आपण चर्चा करणार आहोत, जो थेट 17व्या शतकात लिहिला गेलाय. आणि हा स्रोत केवळ या भयावह एकांताला सामोरे जात नाही, तर त्या एकांतात दडलेल्या सर्वोच्च आनंदाचा मार्ग दाखवतो. अरे वा, म्हणजे हा कोणता स्रोत आहे? हा स्रोत म्हणजे महाराष्ट्रातील महान संत तुकाराम यांचा एक अतिशय सुप्रसिद्ध अभंग आहे, जो मानवी मनाच्या एका अत्यंत प्रगल्भ अवस्थेचं वर्णन करतो. हो, आणि मला सांगायला आवडेल की या अभंगाची सर्वात मोठी ताकद हीच आहे की तो केवळ निसर्गाचं एखादं सुंदर चित्र रेखाटत नाही. म्हणजे नुसतं निसर्गवर्णन नाही येते. अजिबात नाही. बऱ्याचदा आपण प्राचीन साहित्याकडे केवळ एका भावनिक दृष्टिकोनातून पाहतो. पण जर ह्या लिखित स्रोताचं आपण बारकाईने विश्लेषण केलं ना, तर लक्षात येतं की हा मानवी उत्क्रांती, मानवी मानसशास्त्र आणि आपल्या अस्तित्वाच्या मुळाशी जाणारा एक सखोल अभ्यास आहे. म्हणजे सर्व भौतिक गोष्टींचा त्याग करून माणूस जेव्हा निसर्गाशी एकरूप होतो त्याबद्दल. अगदी तेच. जेव्हा सर्व सुखसोयींचा त्याग करून माणूस निसर्गाशी पूर्णपणे एकरूप होतो, तेव्हा त्याच्या आतल्या जगाची आणि बाहेरच्या जगाची सीमारेषा कशी पुसली जाते, याचा हा एक अतिशय सूक्ष्म आलेख आहे. क्या बात आहे. म्हणजे ही एका अर्थाने स्वविकासाची. हो, स्वविकासाची आणि मनाच्या सर्वोच्च मुक्तीचीच प्रक्रिया आहे. आणि मला वाटतं ही प्रक्रिया समजून घेणं आजच्या काळात खूपच जास्त गरजेचं आहे. हो ना? कारण आज आपण सतत स्वतःला तंत्रज्ञानाच्या आणि माहितीच्या जाळ्यात अडकवून घेतो. अगदी खरंय. आपण 24 तास कनेक्टेड असतो. हो ना. आपण विश्रांतीसाठी म्हणून निसर्गात जातो खरे, पण तिथेही आपला जगाशी असलेला संपर्क तुटत नाही. खिशात मोबाईल असतोच. आपण खऱ्या अर्थाने कधीच कट ऑफ होत नाही. बरोबर. आणि म्हणूनच या स्रोताची सुरुवात एका अतिशय क्रांतिकारी विचाराने होते बघा. थांबा, आपण हे थोडे उलगडून पाहूया. स्रोत सुरू होतो, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती. आता इथे सोयरे म्हणजेच नातेवाईक हा शब्द वापरलाय. म्हणजे आपण सहसा रक्ताच्या किंवा व्यवहाराच्या नात्यांना नातेवाईक मानतो. आजकाल लोक इको रिट्रीटला जातात हजारो रुपये खर्च करून. हो, निसर्गात वेळ घालवायला. पण हे केवळ निसर्गाचं कौतुक नाहीये. इथे तर थेट झाडांना आणि प्राण्यांनाच नातेवाईक म्हटलंय. आणि हाच तो क्रांतिकारी विचार आहे ज्याबद्दल मी सांगत होते. तसं पाहिलं तर मानवी नातेसंबंध हे मुळातच एका विशिष्ट गणितावर आणि अपेक्षेवर आधारलेले असतात. म्हणजे गिव्ह अँड टेक असतं. अगदी. उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर माणूस आपल्या कुटुंबाचं किंवा टोळीचं रक्षण करतो, कारण त्यात त्याचं स्वतःचं जनुकीय किंवा सामाजिक हित दडलेलं असतं. बरोबर आहे, आपला फायदा असतो त्यात. पण जेव्हा एखादी व्यक्ती जंगलातील झाडे, वेली आणि मुक्तपणे फिरणाऱ्या प्राण्यांना आपले सोयरे मानते, तेव्हा ती व्यक्ती मानवकेंद्रित अहंकाराच्या पूर्णपणे पलीकडे गेलेली असते. बापरे. म्हणजे निसर्गाकडून काहीही अपेक्षा न ठेवता. हो, निसर्ग आपल्याला काहीही परत देत नाही या अपेक्षेने निसर्गाशी नाते जोडणे हे मानवी मर्यादेचं खूप मोठं उल्लंघन आहे.
म्हणजे बघा, झाडे कोणतीही अपेक्षा न ठेवता सावली देतात. जेव्हा माणसाची वृत्ती ही तशीच निखळ आणि निरपेक्ष होते ना, तेव्हा तो या जंगलाचा एक भाग बनतो. तो त्या परिसंस्थेचा मालक उरत नाही. हा विचार खरोखरच अहंकाराला धक्का देणार आहे. म्हणजे आपण नेहमी निसर्गाकडे एक वापरण्याची वस्तू म्हणून पाहतो. पण जेव्हा तुम्ही एखाद्या प्राण्याला किंवा झाडाला सख्खा नातेवाईक मानता, तेव्हा त्यांच्यावर सत्ता गाजवण्याची भावनाच मुळात संपुष्टात येते. अगदी तसंच. आणि याच विचाराचा पुढचा टप्पा स्रोतातील तिसऱ्या चरणात येतो, जो माणसाच्या निवाऱ्याच्या कल्पनेलाच आव्हान देतो. आकाश मंडप पृथ्वी आसन रमे तेथे मन क्रीडा करू. म्हणजे घर आणि निवाऱ्याची पूर्ण व्याख्याच बदलली आहे इथे. हो ना. आजकाल आपण स्वतःच्या सुरक्षितेसाठी घरांच्या भिंती बांधतो, पण हे शब्द आपल्याला एका अमर्याद आणि कोणत्याही भिंती नसलेल्या निवाऱ्याची कल्पना देतात. हे एखाद्या अमर्याद ओपन कन्सेप्ट लिव्हिंग स्पेस सारखं आहे. आणि यामागे ना एक अत्यंत सखोल मानसशास्त्रीय कारण आहे. म्हणजे माणूस जेव्हा 4 भिंती आणि एक छत बांधतो, तेव्हा तो केवळ ऊन पावसापासून आपलं रक्षण करत नसतो. मग अजून काय करतो? तो एक मालकी हक्क प्रस्थापित करत असतो. हे माझं घर आहे आणि बाहेरचं जग माझं नाही. ही ती अत्यंत संकुचित भावना असते बघा. अच्छा, म्हणजे ती माझं आणि तुझं वाली विभागणी. अगदी बरोबर. या भिंती भौतिक जरी असल्या तरी त्या मनावरही खूप मोठ्या मर्यादा घालतात. सुरक्षिततेच्या शोधात माणूस स्वतःला एका चौकटीत बंदिस्त करून घेतो. म्हणजे सुरक्षितता मिळवताना आपण स्वातंत्र्य गमावून बसतो. हो, पण जेव्हा एखादी व्यक्ती संपूर्ण आकाशालाच आपला मंडप आणि या विशाल पृथ्वीलाच आपलं आसन मानते, तेव्हा ती माझे विरुद्ध तुमचे या मानसिक आजारातून कायमची मुक्त होते. क्या बात आहे. म्हणजे जेव्हा संपूर्ण विश्वच आपलं घर असतं, तेव्हा काहीच गमावण्याची भीती उरत नाही. नक्कीच. आणि जिथे भीती नसते ना, तिथेच मन खऱ्या अर्थाने मुक्त होऊन क्रीडा करू शकतं. म्हणजेच कोणत्याही बंधनाशिवाय विहरू शकतं. पण इथे एक अत्यंत व्यावहारिक आणि साहजिक प्रश्न निर्माण होतो. कोणता? म्हणजे जर संपूर्ण विश्व हेच घर असेल आणि मोकळ्या आकाशाखाली राहायचं असेल, तर माणसाला समाजापासून आणि त्या सुरक्षित मानल्या जाणाऱ्या मानवी वस्तीपासून दूर जावे लागते. बरोबर. हो. साहजिकच आहे. या प्रवासाचा पुढचा टप्पा स्रोताने दुसऱ्या चरणात स्पष्ट केलाय. येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुणदोष अंगायत. अतिशय सुंदर ओळ आहे ही. पण माझा प्रश्न असा आहे की या निसर्गाच्या सहवासामुळे एकांतात राहणे आवडू लागते, हे ठीक आहे, पण समाजात राहणे सोडून एकांत का निवडायचा? समाज आपल्याला अनेक गोष्टी देतो, तरीही इथे एकांताला इतकं प्राधान्य का दिलंय? खूप चांगला प्रश्न आहे. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर नाही गुणदोष अंगा येत या शब्दांतच दडलेलं आहे. जर आपण हे मोठ्या चित्राशी जोडलं तर मानवी समाज मुळात कशावर चालतो? नियमांवर. हो, नियमांवर, अपेक्षांवर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मूल्यांकनावर. समाजात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सतत इतरांच्या नजरेतून स्वतःला पारखावं लागतं. अरे हो, म्हणजे मी कसा दिसतो, लोक माझ्याबद्दल काय विचार करतील, हे सगळं. अगदी तेच. समाजात माझी प्रतिष्ठा काय आहे, हे सर्व प्रश्न माणसाला सतत अस्वस्थ करत असतात. मानवी मेंदू हा मुळातच टोळीमध्ये राहण्यासाठी विकसित झाला आहे. त्यामुळे समाजातून बहिष्कृत होण्याची भीती माणसाच्या DNA मध्येच असते. त्यामुळे माणूस सतत इतरांकडून मिळणाऱ्या मान्यतेची म्हणजे व्हॅलिडेशनची भूक बाळगून असतो. अच्छा, म्हणजे हे जे लोकांचे चांगले वाईट शेरे आहेत, स्तुती आणि निंदा आहे, त्यांनाच इथे गुणदोष म्हटले तर? हो. आणि एकांतात जाण्याचा मुख्य हेतू हा निसर्गात लपून बसणे हा नाहीये. मग तर या अखंड चालणाऱ्या सामाजिक परीक्षेतून आणि इतरांच्या अपेक्षांचं ओझ्यातून स्वतःला कायमचं मुक्त करणं हा आहे. निसर्ग कोणाचीही परीक्षा घेत नाही. खरंच की ही एक अतिशय मुक्त करणारी भावना आहे. जंगलातील एखादं झाड कोणालाही विचारत नाही की त्याची सामाजिक पत काय आहे किंवा त्याचा बँक बॅलन्स किती आहे. हो ना. निसर्ग आपल्याला आपण जसे आहोत तसे स्वीकारतो. निसर्ग माणसाला कोणत्याही अटीशिवाय स्वीकारतो. पण इथेच विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो बघा. कारण जेव्हा आपण या स्रोताच्या चौथ्या चरणाकडे वळतो, तेव्हा एक खूप मोठा विरोधाभास जाणवतो. कोणता विरोधाभास? कंथा कमंडलू देह उपचारा जाणवितो वारा अवसरू. म्हणजे शरीराचे संरक्षण करण्यासाठी फक्त अनेक चिंध्या जोडून शिवलेले एक जुने वस्त्र, ज्याला कंथा म्हणतात, आणि पाण्यासाठी एक साधी कमंडलू बाळगणे. हे थोडं टोकाचं वाटत नाही का?
म्हणजे आजच्या काळात आपण मिनिमलिझम किंवा कमीत कमी वस्तूंमध्ये जगण्याबद्दल बोलतो, पण हे तर सर्वस्वाचा त्याग करण्यासारखं आहे. तसं पाहिलं तर हे समाजातील जबाबदाऱ्यांपासून पळून जाणं नाहीये का? माणसाला जगण्यासाठी किमान काही गोष्टींची तरी गरज असतेच ना. हा एक अत्यंत रास्त आणि स्वाभाविक प्रश्न आहे जो जो कोणालाही पडू शकतो. वरवर पाहता हे समाजातून पळ काढण्यासारखं आणि आणि कदाचित गरिबीचं उदात्तीकरण करण्यासारखं वाटू शकतं. हो, तसंच वाटतंय मला. पण इथे या कृतीमागील मानसशास्त्र समजून घेणं खूप महत्वाचं आहे. वस्तू केवळ भौतिक जागा व्यापत नाहीत, त्या मानवी मनाची प्रचंड ऊर्जा शोषून घेतात. अच्छा, म्हणजे कसं? जेव्हा माणसाकडे खूप वस्तू असतात, खूप संपत्ती असते, तेव्हा त्या मिळवण्यात, त्यांची निगा राखण्यात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या गमावण्याच्या भीतीतच माणसाचं संपूर्ण आयुष्य खर्च होतं. हे मात्र अगदी 100% खरंय. म्हणूनच कंथा आणि कमंडलू हे दारिद्र्याचं प्रतीक नाहीये, तर ते अडथळ्यांचा आणि विक्षेपांचा पूर्ण अभाव दर्शवणारं प्रतीक आहे. म्हणजे डिस्ट्रॅक्शन्स नसणं. हो, जेव्हा गरजा अगदी शून्यावर येतात तेव्हा वस्तूंच्या रक्षणासाठी लागणारी मानसिक ऊर्जा वाचते आणि तीच ऊर्जा आत्मशोधासाठी वापरता येते. हे पळून जाणं नसून स्वतःला खऱ्या अर्थाने स्वतंत्र करणं आहे. अरे वा, हा दृष्टिकोन पाहिल्यानंतर लक्षात येतं की भौतिक वस्तूंची साखळी तोडणं हेच खरं स्वातंत्र्य. नक्कीच. पण या चरणातील आणखी एक भाग अत्यंत लक्ष वेधून घेणारा आहे. जाणं देखतो वारा अवसरू, म्हणजेच घड्याळ नसताना केवळ वाऱ्यावरून आणि निसर्गाच्या लयीवरून वेळेचा अंदाज येणं. हां, हे प्रत्यक्ष व्यवहारात कसं घडत असेल? कारण आपण तर वेळेला नेहमी घड्याळाच्या काट्यांवर मोजतो आणि सतत वेळेच्या मागे धावत असतो. खरं सांगायचं तर मानवाने वेळेचे तुकडे करून घड्याळ बनवलं आणि त्या कृत्रिम वेळेने माणसाला सतत एका प्रचंड मानसिक तणावाखाली ठेवलं आहे. हो ना, आपण नेहमी माझ्याकडे वेळ नाही याच काळजीत जगत असतो. अगदी. पण निसर्गाची स्वतःची एक जैविक लय असते, बायोलॉजिकल रिधम असतो. जेव्हा एखादी व्यक्ती कृत्रिम घड्याळाच्या आणि कॅलेंडरच्या जगातून पूर्णपणे बाहेर पडते तेव्हा तिचं शरीर आणि मन निसर्गाच्या या लयीशी एकरूप होतं. म्हणजे वाऱ्याची दिशा, हवेतील बदल, ऊन सावलीचा खेळ. हो, यावरून काळाचं भान राहणं हे काय दर्शवतं? हे दर्शवतं की आता ती व्यक्ती निसर्गापासून वेगळी राहिलेली नाही. ती काळाच्या प्रवाहाच्या विरुद्ध न पोहता त्या प्रवाहाचाच एक नैसर्गिक भाग बनली आहे. क्या बात आहे. कृत्रिम वेळेच्या तणावातून मुक्त होणं ही एक अत्यंत उच्च पातळीची मानसिक शांती आहे. पण इथे एक अत्यंत व्यावहारिक अडचण उभी राहते बघा. सांगा ना. जर आपण सर्व भौतिक गोष्टींचा त्याग केला, मानवी समाजापासून दूर गेलो आणि केवळ एक जुने वस्त्र आणि पाण्याची कमंडलू घेऊन निसर्गात राहिलो, तर शारीरिक भूक आणि मानसिक एकटेपणा माणसाला वेड लावू शकतो ना. तसं वाटणं साहजिक आहे. माणसाला अन्नाची गरज असते आणि विचारांच्या देवाणघेवाणीसाठी संवादाची गरज असते. मग यावर उपाय काय? अन्न कुठून येणार? आणि इथेच याच टप्प्यावर हा स्रोत आपल्याला एका पूर्णपणे वेगळ्या अन्नाची ओळख करून देतो. अच्छा, म्हणजे 5वं चरण, हरिकथा भोजन परवडी विस्तार, करोनी प्रकार सेवून रुची. बरोबर. जेव्हा भौतिक आणि शारीरिक गरजा अत्यंत कमी केल्या जातात तेव्हा त्या रिकाम्या झालेल्या जागेत काहीतरी भरणं आवश्यक असतं. तिथे पोकळी ठेवून चालत नाही. इथे अन्नाची जागा पूर्णपणे आध्यात्मिक आणि उच्च विचारांनी घेतली आहे. हरिकथा म्हणजे केवळ एका विशिष्ट दैवताचे नामस्मरण नव्हे, तर ते उच्च, सकारात्मक आणि वैश्विक तत्वज्ञानाचे प्रतीक आहे. म्हणजे विचारांचं अन्न. हो, आणि मानवी मेंदूचे एक वैशिष्ट्य आहे बघा. जेव्हा मन एखाद्या अत्यंत उच्च ध्येयावर किंवा विचारावर पूर्णपणे केंद्रित होतं तेव्हा शरीर आपल्या भौतिक गरजांचा विसर पाडतं. म्हणजे आपण कामात मग्न असताना भूक विसरतो तसं काहीचं? अगदी तसंच. आधुनिक मानसशास्त्रात याला फ्लो स्टेट किंवा संपूर्ण एकाग्रतेची अवस्था म्हणतात. या अवस्थेत मेंदू शरीराकडून येणाऱ्या भुकेच्या संवेदना तात्पुरत्या बाजूला ठेवतो. अरे वा, हे खूपच भारी आहे. हो, आणि तो उच्च विचारच एखाद्या भव्य पंक्तीतल्या 56 भोगांसारखं काम करतो, ज्याचे विविध प्रकार चाखून खाल्ले जात आहेत असा उल्लेख या स्रोतात आहे. हे विचारांचे आणि आत्मिक समाधानाचं सर्वोच्च भोजन आहे. तर या सगळ्याचा नेमका अर्थ असा होतो की जेव्हा बाह्य जगातून मिळणारे खाद्य बंद होते
तेव्हा मन स्वतःच्याच आतनं पोषण मिळवू लागते. अगदी बरोबर. पण या संपूर्ण प्रवासातील सर्वात थक्क करणारा आणि मुळापासून हादरून टाकणारा भाग हा शेवटचा आहे. या स्रोताचे शेवटचे चरण सांगते, तुका म्हणे होय मनासी संवाद, आपुलाची वाद आपणाशी. हा सर्वात महत्वाचा टप्पा आहे. म्हणजे हा सगळा प्रवास, समाजाचा त्याग, निसर्गाशी एकरूपता, हे सर्व शेवटी एका संवादावर येऊन थांबते. आणि तो संवाद कोणा दुसऱ्याशी नाही, तर स्वतःशीच आहे. स्वतःशीच वाद घालणे हे खऱ्या अर्थाने काय आहे? या संपूर्ण तत्वज्ञानाचा कळसाध्याय आहे असं मला वाटतं. आपण सुरुवातीला चर्चा केली होती ना की माणूस एकांताला का घाबरतो? हो. शांततेची सवय नसते म्हणून. आणि दुसरं म्हणजे मानवी अहंकार स्वतःला वाचवण्यासाठी सतत खोटे समर्थन, कारणे आणि भ्रमाचं जाळं विणत असतो. समाजात राहताना आपण आपल्या अपयशासाठी, रागासाठी आणि दुःखासाठी सतत इतरांना दोष देऊ शकतो. हो, लोकांनी माझ्याशी असे वागले म्हणून मी असा आहे, असं आपण नेहमीच म्हणतो. बरोबर. असं सांगून आपण स्वतःची सुटका करून घेतो. पण जेव्हा आजूबाजूला कोणीही नसतं, निसर्गाची निखळ शांतता असते, तेव्हा कोणाकडेही बोट दाखवता येत नाही. बापरे, हा विचारच खूप इंटेन्स आहे. हो, तेव्हा माणसाला स्वतःच्याच खोटेपणाचा, स्वतःच्याच अज्ञानाचा आणि न संपणाऱ्या इच्छांचा थेट सामना करावा लागतो. आपुलाची वाद आपणांशी हे दर्शवतं की जगातील सर्वात कठीण आणि सर्वात मोठा संघर्ष हा बाहेरच्या जगात नसून तो स्वतःच्याच आत आहे. म्हणजे स्वतःशीच लढाई. हो, स्वतःचेच दोष शोधणे, स्वतःच्याच समजुतींना आव्हान देणे आणि स्वतःच्याच अहंकाराला नष्ट करण्यासाठी स्वतःशीच वाद घालणे ही मानवी अस्तित्वाची सर्वात प्रगल्भ अवस्था आहे. हा विचार खूपच खोल आहे. आपण नेहमी पाहतो की जगात लोक एकमेकांशी सतत वाद घालत असतात, इतरांना चुकीचे सिद्ध करण्यासाठी जीवतोड प्रयत्न करत असतात. पण खरा विचारवंत तोच आहे जो स्वतःचेच विचार तपासून पाहतो. म्हणजे ही एक सलग आणि खोलवर जाणारी प्रक्रिया आहे. आधी माणूस निसर्गातील घटकांना आपले मानून स्वतःच्या अस्तित्वाची कक्षा रुंदावतो. बरोबर. मग मोकळा आकाश आणि पृथ्वीचा स्वीकार करून मालकी हक्काची आणि सुरक्षिततेची मानसिक बंधने तोडतो. त्यानंतर मानवी समाजाच्या अपेक्षांचे, स्तुतिनिंदेचे ओझे उतरवून ठेवतो. भौतिक गरजा कमी करतो. हो, भौतिक गरजा कमी करून स्वतःला खऱ्या अर्थाने स्वतंत्र करतो. उच्च आणि वैश्विक विचारांचे पोषण घेतो आणि या सर्व प्रक्रियेनंतर जे निखळ स्वरूप उरते त्याला तो निर्भयपणे सामोरा जातो. हा अत्यंत अचूक निष्कर्ष आहे. हा प्रवास खऱ्या अर्थाने बाह्य जगाकडून आतल्या जगाकडे जाणार आहे. भौतिक गोष्टींचा त्याग हा या प्रक्रियेचा केवळ एक भाग आहे. पण अंतिम ध्येय हे स्वतःच्या खऱ्या स्वरूपाशी ओळख करून घेणं हेच आहे. जेव्हा बाह्य जगातील सर्व कोलाहल शांत होतो तेव्हाच आतला आवाज स्पष्ट ऐकू येतो. अगदी खरंय. आणि तो आवाज ऐकण्याची, तो सहन करण्याची आणि त्या आवाजाची प्रामाणिकपणे वाद घालण्याची तयारी ठेवणं म्हणजेच खऱ्या अर्थाने प्रगल्भतेकडे वाटचाल करणं होय. या संपूर्ण सखोल विश्लेषणाचा अनुभव खरोखरच विचार करायला लावणारा आहे. आपण शेकडो वर्षापूर्वीच्या एका स्रोतात डोकावून पाहिले, पण त्याचे तत्वज्ञान आजच्या काळात सर्वात जास्त प्रासंगिक आहे हे नाकारता येत नाही. हो, नक्कीच. आज आपण अशा एका जीवन पद्धतीचा अभ्यास केला जिथे एकांताचा अर्थ एकटेपणा नसून पूर्णत्व आहे. पण जाता जाता या सगळ्या चर्चेतून निर्माण होणाऱ्या एका अत्यंत टोकदार आणि अस्वस्थ करणाऱ्या गोष्टीचा नक्की विचार करा. आजच्या काळात आपण सगळेच धकाधकीच्या जीवनाला कंटाळून निसर्गात शांतता शोधायला जातो. आपल्याला वाटते की तिथे गेल्यावर आपले मन शांत होईल. बरोबर. पण जर या स्रोतात सांगितल्याप्रमाणे खऱ्या एकांतात स्वतःशीच घालायचा वाद इतका तीव्र आणि खरा असेल, तर निसर्गही आपल्याला केवळ आरामाची आणि शांत करणारी जागा उरते का? विचार करण्यासारखा आहे. की आपल्याच आतल्या वर्षानुवर्षे दाबून ठेवलेल्या संघर्षाला आणि खोट्या अहंकाराला तोंड देण्याची ती एक अत्यंत प्रखर युद्धभूमी ठरते. आपण एकांताला घाबरतो ते एकटे पडू म्हणून नव्हे, तर कदाचित या युद्धभूमीत स्वतःला सामोरे जाण्याची आपली तयारी नसते म्हणूनच. या प्रश्नावर नक्की विचार करा.